मला लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 21 आणि 22वा हप्ता पैसे वाटप होऊन ऑलमोस्ट आता वितरण संपलेले आहे. तरीही अनेक लाडक्या बहिणींना या 21 आणि 22वा हप्त्याचा लाभ भेटलेला नाहीये. तर त्या बहिणींचं नाव योजनेतून कट झालं आहे. तर ते कसं चेक करावं याचा व्हिडिओ हा असणार आहे. सोबतच जो 23वा हप्ता आहे कोणत्या बहिणींना भेटणार आहे, म्हणजेच मे महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, कोणाला भेटणार आहे याची आतुरता, उत्सुकता तुम्हा सर्वांनाच लागलेली असेल. या संदर्भात सुद्धा तुम्हाला मी एक ब्रेकिंग न्यूज आली आहे. सगळंच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. कारण लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला 21वा आणि 22वा हप्ता भेटलेला नसेल, तर तुम्हाला माहिती पडेल की तुम्हाला तो हप्ता का भेटला नाही. सोबतच तुम्हाला घर बसल्या ते चेक करता येणार आहे. सगळं सविस्तर डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. बघा, लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेतून नाव कट झाले असेल तर एका मिनिटात कसे चेक करायचं तुम्हाला सांगणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला कुठेही आपल्या नेट कॅफेला जाण्याची गरज नाही, कोणालाही पैसे देण्याची गरज नाही आणि तुमचं नाव जर योजनेतून कट झालं असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. कारण अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या पात्र आहेत, सरकारच्या सर्व निकषांमध्ये बसतात, तरीही या सरकारने, मूर्ख सरकारने त्यांना काय केलेलं आहे, अपात्र केलेलं आहे. म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा आता एक जून महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये जी ई-केवायसी आहे दरवर्षी जून महिन्यामध्ये करावी लागतं, तर ती आता प्रोसेस सुरू होणार आहे. त्याच्याबद्दलही तुम्हाला माहिती देणार आहेत. बघा, लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. आता लाडक्या बहिणी मे महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहेत. हे सुद्धा सांगणार आहे की मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे. मे महिना संपत असला तरी हप्ता न आलेल्या लाडक्या बहिणी चिंतित आहे. सरकारने लाडक्या बहिणींना ई-केवायसी साठी अनेक वेळा मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपल्यानंतर अनेक अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींचं नाव योजनेतून कट करण्यात आलेलं आहे. पण इथे अनेक अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी ई-केवायसी केलीच नाही. कारण नवीन ई-केवायसी जी संपली लाडक्या बहिणींनो, ती 31 डिसेंबरलाच, ही आता 30 एप्रिलला संपली. की ती ज्यांची चुका झाली होती त्यांच्यासाठी होतं. पण ज्या बहिणींनी ई-केवायसी केलीच नाही अशा 30 ते 40 लाख बहिणी आहेत आणि त्यांचा लाभ हा जानेवारी पासूनच बंद झालेला आहे. अशामध्ये आता लाडक्या बहिणींच्या यादीमध्ये जर तुमचे नाव कट झाले असेल तर करायचे काय हे जाणून घेणार आहे. सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांच्या बँक खात्यात दरमहा ₹1500 आर्थिक मदत दिली आहे. सरकारने ई-केवायसी आणि पुन्हा तपासणी प्रक्रिया सुरू केल्यामुळे लाखो महिलांचे नाव यादीमधून वगळण्यात आलेली आहे. असंख्य लाडक्या बहिणींची नावं वगळण्यात आली आहे. लाडक्या बहिणींनो, तुमचं नाव किंवा तुमचा लाभ कोणत्या महिन्यापासून बंद झाला नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. जेणेकरून आपल्याला एक ठोस पाऊल उचलता येईल. तर तुम्ही जर तुमचा महिना मे पासून बंद झालेला असेल मागच्या वर्षी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पासून किंवा डिसेंबर पासून किंवा जानेवारी पासून, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सरकारने ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत अनेक वेळा वाढवली. लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवण्यात आली. ज्या महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली त्यांना एप्रिल 2026 चा हप्ता मिळत आहे. ज्यांची ई-केवायसी अपूर्ण आहे किंवा अर्जात काही चूक आढळली आहे त्यांचे हप्ते थांबण्यात आलेले आहे. सरकारने केलेल्या फेर तपासणीनंतर यादीतून सुमारे 70 लाख महिलांची नावे वगळण्यात आलेली आहे. आणि इथे लाडक्या बहिणींनो, या स्लाइडवर बघा, तुम्हाला तुमचं नाव त्या यादीमधून कट केलेलं आहे का, कसं केलेलं आहे, काय केलं आहे, सगळं माहिती पडणार आहे. तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात अनेक कारणे आहेत, ज्यामध्ये अपूर्ण ई-केवायसी, ई-केवायसी चुकीची माहिती देणे, ई-केवायसी न भरणे म्हणजे करणेच नाही, आधार किंवा बँक तपशीलमध्ये तफावत, उत्पन्न किंवा मालमत्तेच्या पात्रतेचे निकष पूर्ण न करणे, सरकारी चौकशी दरम्यान अपात्र आढळणे याचा समावेश आहे. ज्या महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली नाही त्यांचे नाव योजनेतून काढून टाकण्यात आली आहे. त्यांना यापुढे ₹1500 दरमहा मिळणं बंद झालेलं आहे. तर ज्या बहिणी पात्र असून सुद्धा त्यांचा लाभ बंद झालेला आहे, त्या बहिणींना सरकारने एक चान्स द्यावा, एवढीच मी मागणी करतो. आता लाडक्या बहिणींनो, तुमचं नाव यादीतून का वगळलं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, ज्या बहिणींनी ई-केवायसी पूर्ण केलीच नाही, त्या बहिणींचा लाभ बंद झाला. तुम्ही तुमची ई-केवायसी केली का नाही नक्की सांगा. अर्जात मध्ये चुकीची माहिती दिली. लाडक्या बहिणीनं, तुम्ही जेव्हा ई-केवायसी केली तेव्हा चुकीची माहिती भरली का नक्की सांगा. तुमचं आधार आणि बँक तपशीलमध्ये तफावत आहे का एकदा चेक करा. उत्पन्न किंवा मालमत्तेच्या निकषामध्ये पूर्ण न करणे, म्हणजे तुमचं 2.5 लाखाच्या वरती तुमचं उत्पन्न आहे फॅमिलीचं, सोबतच लाडक्या बहिणी तुमच्या घरामध्ये 4 व्हीलर आहे, तर अशा बहिणींना सुद्धा तो बंद झालेला आहे. किंवा सरकारी योजनांमुळे अपात्र घोषित होणे आहेत, म्हणजे तुम्हाला दुसऱ्या योजनेचा लाभ भेटत होता आणि तुम्ही मग तिथून लाभ घेत होता. सोबतच लाडक्या बहिणीनं तुम्ही काय करा, ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटला जा, तिथे लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्ही स्टेटसमध्ये चेक करू शकता की तुमचं अप्रूव्ह आहे, रिजेक्टेड आहे की पेंडिंग आहे. जर अप्रूव्ह असेल तर तुम्हाला लाभ भेटत आहे आणि रिजेक्टेड असेल तर तुम्हाला लाभ भेटणं बंद झालेलं आहे. हे तुम्ही एकदा आता चेक करा लाडक्या बहिणींनो. सोबतच आजची जर तारीख बघितली असेल 25 मे, तर आता जो 21वा आणि 22वा हप्त्याचं जे वितरण आहे, म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्याचं वितरण, आता ते पूर्णपणे थांबलेले आहेत, बंद झालेले आहेत. तुम्हाला आता लाभ भेटणार नाही. सोबतच ज्या बहिणी, अनेक बहिणी पात्र आहेत, त्यांना 21 आणि 22वा हप्त्याचा लाभ भेटलेला आहे. त्या बहिणींचे प्रश्न आहे, की दादा आम्हाला आता मे महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे? तर लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा हप्ता तुम्हाला सेकंड वीक पर्यंत भेटण्याची दाट शक्यता आहे. कारण दर महिन्याचा जर आपण विचार करता, आपल्याला जो वितरण आहे
ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये भेटत आहे, त्याच्या नेक्स्ट महिन्यामध्ये मिळतो आणि तोही 11 तारखेपर्यंत भेटतो. तर मला असं वाटतं, की 13 तारखेपर्यंत आपल्याला मे महिन्याचा लाभ भेटू शकतो. फक्त मग हे जे 2 महिने का पेंडिंग पडले होते? कारण ई-के-वायची ची पडताळणी करायची होती, तपासणी करायची होती म्हणून 2 महिने पेंडिंग टाकण्यात आले होते. पण आता लाडक्या बहिणीनं जर तुम्ही बघितलं असेल, तर आपल्याला 13 जूनपर्यंत मे महिन्याचा हप्ता भेटायला पाहिजे. ज्या बहिणींना हप्ते भेटलेले नाही आहेत, त्या बहिणींना साठी मी सरकारकडे एकच विनवणी करतो, की ज्यामधल्या अनेक पात्र बहिणी आहेत, त्यांना तुम्ही अपात्र केलं, पण आता तसं करू नका. त्यांना एक चान्स द्या. म्हणून सरकार जूनमध्ये पुन्हा ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू करणार आहे. त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमची ई-के-वाय-सी पूर्ण करा, म्हणजेच तुम्हाला तुमचा लाभ जो सुरळीत सुरू राहतील. मग मे महिन्याचा हप्ता कधी? जूनच्या सेकंड वीकपर्यंत. योजनेतून नाव झालंय, सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे. नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा विचारायला मागे येऊ नका आणि तुमचं काय मत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता थांबतो आणि भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.